करवीर तालुक्यातील खेबवडे इथल्या सुभाषनगरमधील शाहू मैदानात श्री बलभीम तालीम मंडळाच्या वतीनं निकाली कुस्ती मैदान आयोजित करण्यात आलं होतं. मंडळाचे अध्यक्ष सुभाषराव वाडकर हे गेली 44 वर्ष अखंडपणे कुस्ती मैदान भरवत असल्यानं खेबवडे ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील आणि माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनीही सुभाषराव वाडकर तसंच बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर आणि पांडुरंग दूध संस्थेचे संचालक प्रशांत वाडकर यांचा गौरव केला. कुस्ती शौकीनांचं लक्ष लागून राहिलेल्या पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीसाठी सेना दलाचा आंतरराष्ट्रीय मल्ल महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि गणेश जगताप आमने सामने आले. या कुस्तीत ताकद आणि युक्तीचा कस लागला. अखेर 9व्या मिनिटाला पृथ्वीराज पाटीलनं अचूक उलटी झोळी डावावर गणेश जगतापला चितपट केलं आणि मैदानात एकच जल्लोष सुरू झाला. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत महाराष्ट्र चॅम्पियन गंगावेशचा पैलवान कालीचरण सोलनकर आणि इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पियन विक्रम भोसले यांच्यात तब्बल 30 मिनिटं जोरदार झुंज रंगली. दोन्ही मल्लांच्या तोडीसतोड खेळामुळे पंचांना ही कुस्ती बरोबरीत सोडवावी लागली. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान सतपाल सोनटक्के यानं मार्केट यार्डचे उमेश चव्हाण याचा गदालोट डावावर पराभव करत विजय मिळवला. बेळगावचा पार्थ पाटील आणि बाणगेचा अभिजित कापडे यांच्यात सुमारे 25 मिनिटं कुस्ती रंगली. अखेर एकलंगी डावावर पार्थ पाटीलनं अभिजित कापडेला चितपट केलं. या मैदानात शर्यतीतील पाखऱ्या बैलानंही विशेष आकर्षण निर्माण केलं होतं. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनाही या पाखऱ्या बैलाला पाहण्याचा मोह आवरता आला नाही. या मैदानात 100हून अधिक चटकदार आणि रोमहर्षक कुस्त्या रंगल्या. करवीर, कागल, राधानगरी तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्याच्या अन्य तालुक्यांमधील कुस्ती शौकीनांनी या मैदानाला हजेरी लावली होती. यावेळी गोकुळचे संचालक विश्वास पाटील, शशिकांत पाटील सुयेकर, प्रकाश पाटील, बाबासाहेब शिंदे, मधुकर जांभळे, MP पाटील, सुनील मगदूम, रणधीर मोरे यांच्यासह इस्पुर्ली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक क्रांती पाटील यांनीही उपस्थित राहून कुस्तीचा आनंद लुटला.